ह्या इंस्टाग्रामवरील अश्लील व्हिडिओमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढी हवस भरलेली आहे, रस्त्यावरील टपरे वेचणाऱ्या भिकारणीला त्यांचं मन पळून घेऊन गेलंय। तुम्ही म्हणाल जगामधले जाड पोरं माझ्यासारखे हाडकुळे का व्हायलेत? त्याचं सरळ सोपं उदाहरण म्हणजे इंस्टाग्रामवरील अश्लीलता आहे। ज्या मुलांना हाकता येत नाही त्या मुलांना ह्यांनी हाताची सवय लावली आहे। आज आपण अशा लोकांना बघणार आहोत ज्यांच्यामध्ये आग खूप आहे पण त्यांना विझवायला कोणी नाहीये। तर मित्रांनो, टाइम लय महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करू। जाने वाला है, ये देखो इतना चला जाएगा ना, कम नहीं बताओ। हाँ, आम्ही त्यालाच बसला आहे, तुमच्या तोंडामध्ये जातंय की नाही सांगायला। नाही 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 नाही, तुम्हीच मला सांगा हिला उचकी काय म्हणून लागली। ह्यांना तुम्हीच आवरा, नाहीतर उद्याच्याला दुसरी जागा दाखवल आणि विचारल इतना चला जाएगा ना। याच कारणामुळे सलमान खान जिंदगीभर बिना लग्नाचा राहिला। फ्रेंड्स, अगर मैं मौका दूं तो मेरी आगे से लोगे या पीछे से कोई झूठ नहीं बोलेगा। बोलो फ्रेंड्स। लोक चंद्रावर चढले, त्याच्या पुढे तू काय चीज आहेस? तुमच्यामुळे लोकांमध्ये एवढी हवस भरली आहे, त्यांना तू चान्स दिल्यास मागून पुढूनच नाही तर वरून सुद्धा सोडणार नाहीत। तुम्ही लोकांच्या तोंडून ऐकला असेल गोट्या कपाळात गेल्या। मी त्याचं तुम्हाला जिवंत उदाहरण देतो। तुम्ही तुमच्यासाठी मुलगी बघायला गेलात आणि ती मुलगी तुमच्या समोर तिच्या पप्पाला बोलेल, पप्पा अगर मैं मौका दूं तो मेरी आगे से लोगे या पीछे से। ह्याच रिएक्शनला म्हणतात गोट्या कपाळात गेल्या। सांस रोकेंगे, फिर ऊपर ले जाएंगे, फिर नीचे छोड़ेंगे। गैस मती। ही आहे रामदेव बाबाची मावस सावत्र बहीण योगा क्वीन। ही एक अशी हगवण आहे, स्वतः योगा करून तंदुरुस्त होत आहे आणि योगा करण्याची स्टाईल लोकांना दाखवून त्यांना कमजोर करत आहे। आणि बाईच्या पायावर एवढे केस। ह्या योगाचं नाव आहे कुणी पण बघा, फुकट बघा, पण डांगण बघा। आणि हे योगा करण्याचे खूप फायदे आहेत, जसा की खालचा किडा मरून जातो। 1 मिनिट, हे सगळं तर तो किडाच करायला वाटते ना। हाय 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 हाय, तू काय काय बघावं लागाले? अरे पागल, तो पिंजरा नाही, तुझी बगल आहे। त्याच्या वासामुळे हत्ती बेशुद्ध व्हायचा। ब्लेड मी पाठवतो, पण दाढी करायचं खोर तू घे आणि तेवढं काढून घे। हे सगळं ठीक आहे, जाऊ द्या। हे येडे चाले पोरं तर करणार चाललेत ना। अरे पुढं बघून मूत, नाहीतर पायावर धार यायची। आणि भाऊला झालेला आहे मूतखडा, म्हणून भाऊ असा तोंड करतोय। हे जर माझ्या मित्राच्या हातामध्ये आला तर माझा मित्र ह्याची चटणी करून टाकेल। ही आहे तुझ्या अंगामधली हवस आणि चंद्रावरून एलियन तोंडावर पिचकारी मारायचा। हे सगळं सोडा यार, अशा येड्या जाती येत राहतील जात राहतील, ह्यांना बघलं की रिपोर्ट मारायचं। आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर बाजूला जे लाल बटन दिसतंय त्याला दाबून मला मोटिवेट करा, म्हणजे यांचा पार्ट 2 लवकरच येईल। आणि व्हिडिओला लाईक करा। तर बाय।